खेळतोय तर त्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी आपण तिथे जाणं फार गरजेचं आहे आणि त्यांना जिंकताना पाहणं ही आजच्या दिवसातील सर्वाधिक चांगली गोष्ट राहील आणि सर्वाधिक सुंदर दृश्य त्यांना आज पाहायला मिळेल का. मिक्की बॅटिंग करतायत आणि टेडी बॉलिंग करतायत. चला स्पीडली अगदी मॅच आपण सुरू करूया. मिक्की दादा टेडी दादा आपण या. टेडी दादा मिक्की दादा आपण या बाहेर. सामना आपल्याला अगदी लगेच चालू करायचं. तुम्हाला देखील वेळेवर घरी जायचंय की नाही. येस या आपण या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकर वरती आपण पाहतोय तुषार. 9 सेकंड वरती आपण पाहतोय कृष्णा. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राईट हँडर आणि लेफ्ट हँडर असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच चालू करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी नाटोशी एक्सप्रेस मनोज बॉलिंग ट्रॅक वरती सध्या तो इंजर्ड आहे. दुखापत झाली आहे तरी सुद्धा स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या गावासाठी गावच्या अस्मितेसाठी तो मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ करण्यासाठी दाखल झाला. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय कव्हरला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे राहुलच्या माध्यमातून अगदी वेगाने फेके होते परंतु उशीर केला. थोडासा हलगर्जीपणा इथे आपल्याला पाहायला मिळाला. जिथे एकच धाव होते तिथे 2 धावा आल्या. पहिल्याच बॉलवर सुरुवात चांगली झाली. तुषारने सुरुवात चांगली करून दिली. पहिलाच बॉल अगदी मोठा फटका न खेळता त्याला सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. ड्राईव्ह केला इथून 2 धावा आल्या. चांगला स्ट्रोक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. थोडासा ज्युसी होता. उलटॉस पद्धतीचा हा बॉल बॅटची कट घेऊन तिथे पाहतोय आपण ओमकार गॅदर करून फेकी करतोय. इथे मात्र तारेवरची कसरत चालू झाली होती फलंदाजाची परंतु ती कसरत थांबवली राहुलने काय झेल पकडला. अगदी सुरेख एक्स्ट्रा पॉइंटला आपण पाहिलं तर अगदी कलात्मक स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला परंतु ताकद थोडीशी कमी पडली आणि ताकद कमी पडत असता क्षेत्ररक्षकाने मात्र त्याचा फायदा उचलला आणि पहिल्या महत्वपूर्ण विकेटचं पतन होत असताना तुषारला मात्र चले जावचा इशारा केला. चांगला स्ट्रोक आपण पाहतो. शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक आहे. फेकी करेल डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सतीश यांचा चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू हळूवार गतीचा टप्पा पडल्यानंतर वेग कमी झाला आणि बॅट अगदी लेझी थोडीशी स्विंग झाली तोपर्यंत चेंडू निघून गेला.
शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मध्ये. लास्ट 1 बॉल टू गो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 3 धावा खर्च झाल्यात. 2 धावा खर्च झाल्यात. एक गडी बाद झालाय. 2च धावा खर्च झाल्यात. 3 निर्धाव चेंडू, 1 विकेट. त्यानंतर मात्र धावा आल्या पहिल्या चेंडूवरती. तिथून धावा थांबल्या. ते आतापर्यंत धावांवरती अंकुश लावला गेलाय. स्टॉप लागलाय धाव फलकाला. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अगदी नजरेच्या समोरून हा चेंडू टाटा बाय बाय करत चाललाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 2. 1 गडी बाद संघ जखू भवानी अमृगवाडी. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची. कमी गतीचा हा बॉल. चांगली दिशा आहे. चांगली दिशा आहे. अगदी फलंदाजाला न समजलेला आणि त्याने सोडून दिला, परंतु ओळखता आला नव्हता. हा चेंडू अगदी सरळ दिशेत प्रवास करतोय. चांगली गोलंदाजी. सुरुवात चांगली झाली. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तिथे धाव तुम्हाला एकच मिळेल. गोशांकी क्षेत्र. हरेश यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटकाची सुरुवात अगदी चांगली झाली. कॉन्फिडन्स वाढला. खांदे उंचावले. बॉल पुरवायचा आयोजक कमिटी. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पुरवा. कमी गतीचा हा बॉल सरळ दिशेत अगदी भिरकावून दिलाय. हे क्षेत्ररक्षक. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अक्षय यांच्या माध्यमातून. दर्जेदार क्षेत्ररक्षण. धाव तिथे फक्त एकच मिळेल. पुढे सरसवायचा प्रयत्न. चांगला चेंडू. चांगला चेंडू. अगदी कट झाला. काय गोलंदाजी. फलंदाजांच्या अक्षरशः नाकी न बनवून देणारे एक मोठं प्रश्नचिन्ह इथे उभं करते डोळ्यासमोर फलंदाजांच्या. गौरवनी आतापर्यंत चेंडू फेस केले 4. अजून एकही धाव त्याच्या बॅट मधून आलेली नाहीये. शांत होता परंतु जास्त वेळ शांत राहिला तो काय संत नाहीये. यावेळेस सर्व्हिस सूत्र फाडून फोडून या बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी मोठा फटका. षटकार. 4 चेंडू जागेवरती उभे राहून ज्यांनी पाहिले तो शांत राहिला. त्यानंतर मात्र धुमाकूळ घातला. षटकार आला. 10 धावा धावफलकावरती. कमी गतीचा हा बॉल. फटका फसलाय. आहे क्षेत्ररक्षक. चुकी करणार नाहीये सौरभ. कमबॅक डिलिव्हरी. षटकार आल्यानंतर मात्र गौरवला चले जावचा इशारा केलाय. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या. 10. 2 गडी बाद संघ जखू भवानी 11 अमृगवाडी.
बॉलर अभय. अभय ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. षटकाची सुरुवात अगदी चांगली होते. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने झाली होती आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होतीये. गोलंदाज कुठेतरी वरचढ ठरतायत आणि नाणेफेक जिंकल्यानंतर आलेला निर्णय कुठेतरी योग्य दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी. इथे देखील वेग फार होता, परंतु ड्राईव्ह केले आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनला. धावा मिळतील 4. चौकार. इथे फटका फसलाय आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. हा कमबॅक होता गोलंदाजाचा. हा चकवा होता अभयचा. अभयने इथे मात्र कृष्णासारख्या माथपर फलंदाजाला फसवलं आणि त्याला परतीचा इशारा करत असताना इथे मात्र सेलिब्रेशन जोरदार झालं. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आपण पाहतोय. विशालला आता मात्र त्याच्या नावाप्रमाणे खेळी सादर करावी लागेल, कारण की संघ कुठेतरी अडचणीत आहे. कुठेतरी थोडासा लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल की काय, परंतु विशाल आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्याचं नाव विशाल आहे. फक्त विशाल नाव असून चालत नाही, तर त्या नावाप्रमाणे आता तुला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने उतरावं लागेल. चांगली खेळी सादर करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मॅचला मजा येईल. ड्राईव्ह केला, दिशा दिली. आपण पाहतोय पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे राहिला सौरभ कडून. एक शकले नाही. एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली. पंधरा धावा धावपलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चांगल्या फलंदाजांना इथे रोखून ठेवण्याचं मानस आपल्याला पाहायला मिळतोय. थांबवून ठेवलंय पूर्णपणे. माइंडसेट गोलंदाजाचा आपल्याला दिसून येतोय. खुल्या टप्प्याचा हा बॉल थोडासा सटीक होता. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. अक्षय यांच्या माध्यमातून फेकी करेपर्यंत धावा पूर्ण केली. एकच धाव इथे पूर्ण झाली. 1 ने धाव परत पुढे सरकला. 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये. 1 बॉल टू गो. कमी धावा आल्या या षटकामधून. धावा थांबवण्याचा मानस आतापर्यंत 6 धावा आल्या आणि हा शेवटचा बॉल. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला. चेंडू डीपला चाललाय. डायरेक्ट हिट इथे झाला, परंतु कॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज जसा तसा थांबला होता. 3 षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा जोडल्या 17. 3 गडी बाद संघ झकू भवानी 11 अमृतवाडी.
रणजित आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्या. चांगली सुरुवात झाली शेवटच्या षटकाला, जिथे मात्र या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत 20च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात. अजून 5 चेंडूंचा खेळ इथे पहिल्या डावामध्ये बाकी आहे. हो, यावेळेस हा चेंडू नजरेच्या समोरून जात असताना यष्टीरक्षकांनी मात्र आपली कला दाखवली आहे. हे अंपायर नो बॉल असेल. आत्ता 20 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या नो बॉलची 1 धाव पकडली, त्यानंतर 20 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फ्री हिट असेल इथे. पंचांचं बोट अगदी हेलिकॉप्टर सारख्या पंख्यासारखं फिरलंय. इथे मात्र हा फटका फसलाय की काय आहे. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करणार नाहीयेत, परंतु फ्री हिटचा हा बॉल त्याच्यावरती जीवनदान मिळतंय. चांगलं बॉलिंग, चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून. इथे जर का आपण पाहिलं तर 1 बाउन्स गादर करायचा प्रयत्न राहुल आहे चेंडूच्या खालती. तिथून फेकी केली, परंतु फेकी चुकीची झाली. फेकी चुकीची झाली. अशा धावा तुम्हाला खर्च करून अजिबात चालणार नाहीये आणि त्या धावा इथे खर्च होत आहेत. तब्बल या चेंडूवरती धावा आल्या 3. पुढे सरसवायचा प्रयत्न. आता मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावफलक 24च्या घरामध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी. कमी गतीचा हा बॉल बॅटची कट होऊन चेंडू गेला गोशांगी क्षेत्रामध्ये. शेवटचा बॉल टार्गेट सेट करून देणारा महत्वपूर्ण शेवटचा बॉल पहिल्या डावातील. बाईसच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. षटकाची झाली समाप्ती. 26 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 27 धावांचं टार्गेट इथे सेट केले टीम जकू भवानी 11 अमरोकरवाडी या टीमने. आणि आता 27 धावा मिळवायच्या आहेत टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी या संघाला. चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि तुम्हाला मिळवायचे आहेत 27. चला लगेच आपण जायचं आतमध्ये टीम अमरुगवाडी.
हेच क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं विनंती असेल. हेच तर आयोजन देवीच्या शो 2025 मध्ये अधिक स्वागत आहे नितीन कदम यांचं देखील या स्पर्धेदरम्यान. तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. एका बाजूला ओमकार आहे तर दुसऱ्या बाजूला अक्षय. तर बॉलिंग ट्रॅक वरती तुषार आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. या चेंडू निघून जाताना पाहायला मिळेल 4 धावांसाठी. पहिल्याच बॉल वरती काउंटर अटॅक केला जातो यावेळेस. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातच अगदी दमदार केली. चौकार षटकाराने केली सुरुवात आणि सामना लवकर संपवायचा आहे की काय असं फलंदाजाच्या बॅटिंग मधून आपल्याला संपूर्णपणे दिसून येते. दहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी वेगाने बॅटिंग करत असताना ओमकार यावेळेस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावते चेंडूच्या पाठीमागे परंतु हा चेंडू हाती सापडणार नाहीये. बॉल गेला टप्पा 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 सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. कमी गतीचा हा बॉल. क्लासिकल क्लासिकल कलात्मक रचनात्मक हाय आणि हँडसम बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर.
ओमकारच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार दमदार षटकार. माफी असावी. वीस धावा धावफलकावरती. अगदी अजूनही 2 चेंडू आहेत. सामना पहिल्या षटकामध्ये संपेल की काय. सोडून दिलाय, ओळखलाय, पाहिला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. हो, इथे मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. 5 धावेंची गरज आहे अजूनही विजयासाठी. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. हो, इथे मात्र आणखीन एक अवांतर धाव, आणखीन एक अवांतर चेंडू, आणखीन एक स्वेर मारा. सामना अजून जवळ चाललाय. 4 धावेंची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये सामना संपेल की काय, संपवेल की काय. ओमकार वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय. 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेस केले. ओहो, आणखीन एक चांगला तडाखा ठोकलाय. हा विजयाचा दमदार षटकार. पहिल्या षटकामध्ये सामना संपवला. साठी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी विपक्ष